खामगाव शहरातील अधिकांश रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे व सर्वत्र रस्त्यात मोठमोठे खड्डे पडलेले आहे। पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा या खड्ड्यात पाणी भरल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। केव्हाही मोठी दुर्घटना होऊ शकते, म्हणून रस्त्याचे खड्डे बुजवण्यासाठी नगर परिषदेचे लक्ष वेधण्यासाठी खामगाव MIMच्या वतीने शहराध्यक्ष मोहम्मद आरिफ पहलवान यांनी आपल्या सहकाऱ्यांसह 2 ऑगस्ट 2024 रोजी मोहन येथून जाणाऱ्या रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये निर्लज्ज रोपटे लावून स्थानिक होमिओपॅथिक रुग्णालयासमोरील रस्त्यांच्या पडलेल्या खड्ड्यात निर्लज्ज रोपटे घेऊन निषेध व्यक्त करून नगर परिषदेच्या विरुद्ध नारे लावले। मोहन टॉकीज ते टावर चौक जाणाऱ्या रस्त्याच्या खड्ड्यात उभे राहून नगर परिषदेच्या कारभाराचे निषेध व्यक्त केले। नगर परिषदेच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला आणि नगर परिषदेच्या विरुद्ध घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आणि 15 ऑगस्ट पूर्वी आपल्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनावर देण्यात आला। या निवेदनावर मोहम्मद आरिफ पहलवान, शेख अयाज, शेख इम्रान, जुनेद खान, इम्रान खान यांच्या सह्या आहेत। गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही नगर परिषदमध्ये शिवला निवेदन दिलं होतं की बा तात्काळ हे खड्डे बुजवायचं काम करा, पण ते काम पूर्ण झालेलं नाही आहे। त्यामुळे आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाचं स्वरूप असं की या रोडवरती रस्ते येणारे जाणारे शाळकरी विद्यार्थी आणि या महिला या रस्त्यानं भरपूर वाहतूक आहे, तरी सुद्धा या रोडचं काम होत नाही आहे। आणि आता येणाऱ्या काही दिवसापूर्वी येणाऱ्या 10 ऑगस्टला आपल्या संत गजानन महाराज संस्थानची या गावामध्ये या संत नगरीमध्ये पालखी येणार आहे, तरी सुद्धा यांनी याचा मान ठेवून संत गजानन महाराजच्या पालखीचा मान ठेवून येणाऱ्या 10 ऑगस्टपर्यंत तरी सुद्धा या रोडचं काम पूर्ण केलेलं पाहिजे। अन्यथा या रोडचं काम झालेलं नाही ते याच्या स्वरूपपणे आणि तीव्रपणे आम्ही आंदोलन करू आणि या नगरपालिकेचा आणि नगर परिषदचा तीव्र आंदोलनाद्वारे निषेध करू। तुम्ही याच रस्त्यावर आंदोलन करू राहिले की शहरातल्या इतर खड्ड्यासाठी? शहरातल्या सर्व रस्त्यावर आम्ही आंदोलन करू आणि आज आमचं जे आंदोलन होतं अनोखं आंदोलन होतं। आम्ही या खड्ड्यामध्ये बेशरमचे झाडं लावून आम्ही आंदोलन केलं, कारण हे जे नगर परिषद आहे हे बेशरमच आहे, कारण की आतापर्यंत त्यांनी आमचं जे प्रश्न होते ते मार्गी लावलेलेच नाही आहेत। या खामगाव नगरीतले लोक त्रस्त झालेले ते खड्ड्यांमुळे। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।